नमस्कार. आपण पाहताय आणि ऐकताय आपल्या अण्णा हे यूट्यूब चॅनल. मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या अण्णा या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. महामानवाच्या पुतळ्यामुळे धाराशिव जिल्ह्यात भूम आणि वाशी तालुक्यात गेल्या आठवड्यात थोडी तणावपूर्ण अशी स्थिती निर्माण झाली होती. भूममध्ये तर दिवसभर तणावाचं वातावरण होतं. वाशीचं वातावरण तसं काही वेळानंतर शांत झालं होतं. तर गेल्या आठवडीच्या प्रारंभीच वाशी येथील मार्गावरील चौकात काही समाज बांधवांनी एकत्र येत तिथं चौतारा तयार केला आणि त्यावर महामानवाचा पुतळा पण उभा केला होता. त्यामुळं मग तिथं थोडं दोन समाजामध्ये तणाव निर्माण झाला होता. ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी तहसीलदार वाशी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक यांनी तिथं त्या घटनास्थळाला भेट दिली, सर्वांना शांत केलं आणि त्या महामानवाचा जो पुतळा कुठलीही परवानगी न घेता उभा करण्यात आला होता त्या पुतळ्याला मग आच्छादित करून ठेवण्यात आलं. परवा भूम शहरात पण अशीच घटना घडली. तेथे तर बसस्थानकानजीक असलेल्या गोलाई चौकात दोन समाजातील महामानवाचे पुतळ्या रात्रीतच उभा करण्याचं काम त्या समाज बांधवांनी हाती घेतलेलं होतं. एका समाजाकडून तर चौथरा बांधून त्यावर महामानवाचा पुतळाही उभा करण्यात आला होता. तर दुसऱ्या समाजाकडून चौथरा पूर्ण झाला, परंतु पुतळा उभारण्यात आला नसल्याचं सांगितलं जात आहे. तर हे असं दुसऱ्या दिवशी अगदी सकाळपासूनच गोलाई चौकात भूमकरांनी मोठ्या प्रमाणात गर्दी करण्यास सुरुवात केली. ती तणावपूर्ण अशी परिस्थिती निर्माण झाली होती. भूमचे DYSP, भूम पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक, तहसील कार्यालय तेथील SDM हे घटनास्थळी आले. विनापरवाना एक चौथरे उभा राहिले, त्यावर महामानवाचे पुतळे पण उभा राहिले. त्यामुळं हे योग्य नाही, आम्ही पुतळे हटवणार अशी काही काळ त्यांनी भूमिकाही घेतली होती. त्यामुळं तर जमावाला जरा अधिकच तणाव निर्माण होतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळं त्यानंतर त्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी हे महामानवाचे पुतळे आच्छादित किंवा झाकून पत्र्याने वगैरे हे करण्याचं ठरवलं आणि जमावाला आम्ही पुतळा हटवणार नाही, मात्र आमच्या वरिष्ठांचं मार्गदर्शन मागून त्यावर काय तो निर्णय घेणार असं स्पष्ट त्यांनी सांगितलेलं होतं. कुठल्याही शहरात गावात महामानवाचा पुतळा उभा करण्याला प्रशासन नकार देत नाही, पण त्याचं पुतळा उभारणीसाठीचं जे प्रोसिजर असतं ते त्या समाज बांधवांनी किंवा त्या गावातील लोकांनी केलं पाहिजे असतं. यासाठी पहिला जिल्हा प्रशासनाला अर्ज देणे, जागा कुठली आहे त्याबद्दलचं नारकत देणे, परत कोणत्या महापुरुषाचा तुम्ही पुतळा उभारणार, तो पुतळा कसा आहे, तो अगदी योग्य याच्यात आहे की नाही याची तपासणी जे स्कूल ऑफ आर्ट मुंबई येथून तो प्रमाणित करून घेणं हे सर्व झाल्यानंतर प्रशासन पुतळा उभारण्यासाठी परवानगी देत असते. मात्र आजकाल समाज सर्वच ह्याच्यात एवढं आपल्या महापुरुषांबद्दल प्रेम उफाळून येऊ लागलं की आलं म्हणा की करा
पुतळा उभा अशी परिस्थिती आहे. धाराशिव शहरात पण गेल्या 3-4 महिन्यात आर्य समाज चौकात छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा रातोरात उभा करण्यात आलेला आहे. त्याबाबत ही मग धाराशिव शहर पोलीस स्टेशन, जिल्हा प्रशासन, तहसील यांनी हा पुतळा अनधिकृतपणे उभा करण्यात आलेला आहे. त्याची तुम्ही सर्व जी शासकीय प्रोसेस आहे ती पूर्ण करा. तोपर्यंत पुतळा आच्छादित करून ठेवा असंही सांगण्यात आलं होतं. मात्र सर्वांनी सामंजस्यानं निर्णय घेतला. पुतळा आच्छादित करण्यात आलेला नाही. मात्र याची परवानगीची पुतळा उभा करण्याच्या परवानगीची प्रोसेस मात्र सुरू झालेली आहे आणि ती कदाचित पूर्णही झालेली असेल असं दिसतंय. त्या समाजातील महापुरुषांचे पुतळे उभा करण्याची आता अजून काही स्पर्धा लागली आहे की काय असं दिसायला लागले. मात्र आपल्या समाजाच्या महापुरुषाचा आपण पुतळा कोणत्या ठिकाणी उभा करावा त्याची सतत निगा राखली जाईल की नाही, आणि निगा राखण्याबरोबरच दररोज साफसफाई, तेथील परिसराची स्वच्छता आपल्याकडून ठेवली जाईल की नाही याचा सारासार विचार करून मग आपल्या समाजाच्या महापुरुषाचे किंवा एकूण जे काही महापुरुष आहेत आपण मानतो त्यांचे पुतळे उभा करण्याचा निर्णय घेत जावा आणि तो निर्णय झाल्यानंतर सर्व बाबीची यथायोग्य व्यवस्था ठेवत जावा एवढंच या सांगणं आहे. एक पंधरवडा होऊन गेला. आजही आखाती देशातील युद्ध थांबलेलं नाही. कुठं ना कुठं दिवसभरात हल्ले प्रतिहल्ले सुरूच आहे. अमेरिकेनं इस्रायलला पुढं करून हे युद्ध सुरू का केलं असा अमेरिकेतील नागरिकांचा प्रश्न आहे आणि त्यामुळं तिथं रोष तयार होण्यास प्रारंभ झालेला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधातली जी काही कुजबूज म्हणण्यापेक्षा जे वातावरण आहे ते आता तिथं निर्माण होऊ लागलं आहे आणि यामुळं जगातही डोनाल्ड ट्रम्पची यांची एकंदरीत असलेली प्रतिमा मलिन व्हायला सुरुवात झाली आहे. जगातील ज्या देशांना या युद्धामुळं त्रास जाणवत आहे, मग तो कुठल्या ना कुठल्या माध्यमातून असो, त्या देशातील नागरिकांचं डोनाल्ड ट्रम्प यांच्याबद्दलचं मत बिघडू लागलेलं आहे. आखाती युद्धामुळं भारतात इंधनाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. सध्या डिझेल, पेट्रोल मुबलक प्रमाणात उपलब्ध होत आहे. मात्र खरं अडचण आहे ती लिक्विड प्रेशर गॅसची. मग त्यात घरगुती वापराचा गॅस असो किंवा हॉटेल आणि उद्योगात वापरला जाणारा गॅस, कमर्शियल गॅस असो, त्याबद्दल थोडी साशंकताच आहे आणि त्या साशंकतेला बळ देणारं वक्तव्य आज केंद्र सरकारच्या प्रेस या युद्ध संदर्भात घेतली जात आहे त्यातून आलं आहे आणि त्यात देशात LPG लिक्विड प्रेशर गॅसची परिस्थिती बिकट असल्याचं केंद्र सरकारच्या त्या अधिकारी महिलेनं सांगितलेलं आहे. त्यामुळं आता कदाचित उद्यापासून
देशभरात गॅस वितरकांच्या दुकानापुढं घरगुती गॅसच्या सिलेंडरसाठी अजून रांगा वाढतील की काय अशी भीती लोकांना वाटत आहे. या सर्व ह्याच्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी सर्व ग्राहकांना योग्य प्रकारे त्यांची समजूत घालण्याचं काम आता गॅस वितरकांबरोबरच जिल्हा प्रशासनानंही करावं लागेल. त्यावेळेस कुठं मग ज्या भल्या मोठ्या रांगा गॅस वितरकाच्या दुकानासमोर दिसतात किंवा त्यांच्या गॅस सिलेंडर वितरण करणाऱ्या केंद्रासमोर दिसतात, त्या कमी होतील असं वाटतं. धाराशिव शहरात पण LPGचे 3 वितरक आहेत. ते हिंदुस्तान पेट्रोलियम गॅसचे 3 वितरक आहे आणि भारत गॅसचे पण 2 वितरक आहे. एक पोलीस साठी वेगळी असं वितरण प्रणाली आहे आणि एक MSCBच्या पतसंस्थेतर्फे चालवलं जाणारं भारत गॅसचं वितरणाचं दुकान आहे. त्या सर्वच ठिकाणी गॅस ग्राहकांची दररोजच भली मोठी रांग लागते. 5-5, 6-6 तास गॅस सिलेंडर मिळायला लागतात. अशी स्थिती आपल्या इथं आहे. त्यामुळं इथं तुम्हाला गॅस मिळेल ही शाश्वती प्रत्येक ग्राहकाला करून दिली पाहिजे. तेव्हा कुठं मग गॅससाठीच्या भल्या मोठ्या रांगा लागतात. त्या रांगा लागणार नाही. त्याला थोडा ब्रेक बसेल असं आम्हाला वाटतं. आज आता आपण इथंच थांबूया. तुम्ही आपल्या हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण. धन्यवाद.